नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या अनोळखी चॅनलवरती। आज खूप दिवसांनी मी व्हिडिओमध्ये बोलतोय। व्हिडिओमध्ये बोलण्याचं कारण असं की आम्ही जे सिन्नरचं घर जे आहे आमचं ते आम्ही थोडं रिनोव्हेट केलेलं आहे। तर आज त्याची पूजा आहे आणि तुम्हाला ते घराचं होम टूर तर दाखवणारच आहे। तर आता आम्ही सगळी पूजा करता आलेलो आहे आणि आता पूजा चालूच होणार आहे। तर आता आम्ही पूजा झाल्यानंतर आणि पूजा ते सगळे दाखवतो तुम्हाला। आपली सगळी फॅमिली आलेली। वर्जिन करून कापूर जाय काय नाही होत हळू पेटो नागणीच्या बाजूला हळदी कुंकू वाजून अन्नपूर्णेनं प्रार्थना करा। अन्नपूर्णा सदा पूर्णा सर्वशक्ती प्राणवल्लभे ज्ञानवराज्ञे हिंच पार्वती नमस्कार करा। श्री अन्नपूर्ण देवता प्रार्थना नमस्करोमि मना सकल कामना सिद्धि द्वारा अन्नपूर्णा देवता सुप्रसन्ना त्र्यंबकेश्वर महादेव त्राहि मां शरणागतो जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्मबन्धनैः शुभ पुण्यधौः कुलगोत्रणाम उच्चाराः कश्यप गोत्र उत्पन्नस्य मुलांचं नाव घ्या, भावांचं नाव घ्या, सगळ्या घरातल्या परिवाराचं नाव घ्या सगळं। तर इथे पूजा चालू झालेली होती आणि आमचे बाकीचे सगळं घरातले कुटुंब जे आहे ते फ्लॅटवर होते। कारण हे जे गुरुजी होते त्यांच्यासाठी नाश्ता पण आणायचा होता, जेवण पण आणायचं होतं। तर नीलम आणि पूनम तर ते बनवत होत्या। आमच्या तिन्ही जोड्या बसणार होत्या पूजेसाठी। तर आम्ही मोठं आहे म्हणून सर्वात पहिले आमची जोडी बसलेली आहे आणि गॅस पण आमचा तिकडे फ्लॅटवरच होता, त्याच्यामुळे छोटीशी चूल आणलेली होती तर त्याची पूजा केली आम्ही। आणि दुपारनंतर गॅस आणायचा आहे इकडे। आणि पाहुण्यांचं जे आहे नियोजन ते दुसऱ्या दिवशीचं आहे, म्हणजे आज दिवसभर पूजा चालणार होती त्याच्यामुळे पाहुणे दुसऱ्या दिवशी जेवणासाठी बोलवणार आहेत। तर चला आता आमची पूजा झाल्यासारखीच होती। आता पुढची जोडी बसेल पूनम आणि बबलू भाऊंची। तर हे बघा ते बसलेले आहे पूजेला। यानंतर सागर भाऊ आणि नीलम हे दोघे जण बसणार पूजेसाठी। तर चला आता बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू। अवयवी सभेने तुम्ही पण म्हणायचं आमच्याबरोबर। ब्रह्मणे नमः ओम शतनास्मराय बबलू भाऊ आणि पूनम यांची पूजा झाली। आता आमची तिसरी जोडी आहे नीलम आणि सागर भाऊ, तर ते बसलेले आहेत पूजेला। आणि हे जे आमचं जे काही घर आहे तर हे आमचं खळवाडीतलं सिन्नरचं गावाकडचं घर आहे। जुनं घर होतं तर त्यालाच रिनोव्हेट केलेलं आहे। म्हणजे 4 रूम होते तर त्यातल्या पूर्ण फरच्या वगैरे चेंज केल्या। किचन आहे तर तो आतमध्ये होता तो बाहेर काढला, बाथरूम चेंज केलं, लाइटिंग वगैरे सर्व काही चेंज केला। आणि हा जिथे जी पूजा चालू आहे तो हॉल तो जो आहे तो नवीन बांधला। असं खूप सारं चेंजेस केलेले आहे। तर पूर्ण घर असं रिनोव्हेट केलेलं आहे। तर आता सागर भाऊ आणि नीलम हे तिकडे फ्लॅटवर राहत होते तर आता ते दोघे इथे राहायला आलेले आहेत। तर त्यांनी पूर्ण असे चेंजेस करून घेतले, छान अशी पूजा केली आहे। तर पूर्वी ह्या घराची पूजा झालेली आहे पण आता भरपूर वर्ष झाले त्या गोष्टीला आणि पूर्ण घर रिनोव्हेशन केलं आहे। तर छान अशी पूजा पण करून घ्यायची होती, तर म्हणून ही पूजा आहे घरभरणीची। तर छान अशी पूजा मांडलेली आहे आणि आता ही पूजा झाल्यानंतर होम वगैरे राहणार आहे। दिवसभर पूजा चालणार आहे 6-7 वाजेपर्यंत। तुमचे बंधू आले त्यांना बसून द्या आणि येऊ आले तर मंगल मांगल्ये शिवे सर्व आता तिघांची पूजा झाल्यानंतर इथे आम्ही 7 सवासणी बसलेलो आहेत। त्यात काही माझ्या जावा आहेत, नंदा आहेत
आणि तिकडे पण बसलेले आहेत पूजेसाठी. तर इथे ताटामध्ये देवी ठेवलेली आहे आणि तिच्यावर कुंकू टाकायचा आणि ते गुरुजी जे आहे ते मंत्रोच्चार करतायत. तर असं बराच वेळ चालली ही पण पूजा. आणि ह्या पूजेला कुंकुमार्चन असं म्हणतात. ओम सिद्ध सरस्वती नमः ओम सिद्धे नमः ओम शमाय नमः ओम कांते नमः ओम प्रभाय नमः. कुंकुमार्चन या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे देवीला कुंकू अर्पण करणे. पण कुंकूच का अर्पण करायचं, तर कुंकवामध्ये देवीचं तत्व आकर्षित करण्याची अफाट शक्ती असते. आणि म्हणून ज्या वेळेला आपण देवीची नावं घेऊन किंवा कोणतं तरी स्तोत्र म्हणून देवीचं ध्यान मनामध्ये ठेवून देवीला कुंकू अर्पण करतो, त्यावेळेला त्या कुंकवामध्ये शक्ती तत्व हे आकर्षित होत असतं. आणि असं कुंकुमार्चन आपण ज्या मूर्तीला करतो, ज्या विग्रहाला करतो, त्याची सुद्धा शक्ती त्याने वाढते आणि त्या कुंकवामध्ये सुद्धा देवी तत्व हे आकर्षित होत असतं. कुंकुमार्चन या नवरात्राच्या दिवसांमध्ये कधीही आपण करू शकतो. त्याचप्रमाणे पौर्णिमा असेल, चतुर्दशी असेल, अष्टमी असेल, मंगळवार असेल, अशा चांगल्या दिवशी सुद्धा आपल्याला देवीच्या विग्रहावरती कुंकुमार्चन करता येतं. इकडे दुसरीकडे जे आहे तर ते काजू बदाम मणके वगैरे त्याची हे इथे जे टाकतायत, तर ही अन्नपूर्णा माता आहे याच्यात. आणि यानंतर पूजा झाल्यानंतर तिथे देवी तयार करतात. तर हे गुरुजींनी छान असे देवी तयार केलेली आहे ही बघा. तर ही छान सुंदर अशी देवी तयार केलेली आहे आणि ती तिथे पूजेवर ठेवणार आहेत. आणि इकडे आता गृहप्रवेश करायचा आहे. तर आता इथे सागरभाऊ आणि नीलम, तर हे दोघे गृहप्रवेश करणार आहेत. त्यांच्या मागे आम्ही पण आहोत. आणि इकडे दूध तापून गॅसवर ओतू जाऊन द्यायचं, तर ती प्रथा पण असते. पण गॅस काय आम्ही आणलेला नव्हता तोपर्यंत, त्याच्यामुळे शेगडी होती घरात, तर ती ठेवली आणि त्यावर दूध तापून ओतू जाऊ दिले. आणि त्यानंतर आता इथे गृहप्रवेशाची तयारी होते. मी कुठं काढायला चाललंय नाही. एवढंच काम सगळं आलं दूध बसलं सगळे अंगावर दूध बसले काय तर आता गृहप्रवेश झालेला आहे. तर गृहप्रवेशाने डोक्यावर कलश घेऊन पूर्ण घरात चक्कर मारायचा. तर ते झाल्यानंतर आता इथे भिंतींवर हातांचे ठसे देतात. तर आम्ही दोघेजण ते करतोय. तर पूर्ण घरांच्या भिंतीवर इथे ठसे द्यायचे असतात. आणि आता पाऊस चालू झालेला आहे आणि म्हणजे आतमध्ये कलर दिला गेला, पण बाहेर नवीन जो रूम बांधलेला आहे तर तिथे काही कलर देता आला नाही, कारण पाऊस सतत चालू असल्यामुळे बाहेरून काही कलर देता आला नाही. आता पावसाळा गेल्यानंतर कलरिंगचं काम होईल. आतमध्ये झालेलं आहे, बाहेरचं राहिलेलं आहे फक्त. तर आता हे बाकीचे जेवढे रूम आहेत तर तिथे आम्ही हे ठसे हातांचे ते देतो आहेत. आले थांबा, व्हिडिओ काढते.
झाले ना आता काही ते करणार असं सांगायचं तर मग त्यांच्या पातीला जवळ कोपरा आहे ना, त्या कोपऱ्यापासून तुम्ही तुपेला फिरून नाव घ्यायचं दुर्गी प्रचोदना स्वाहा. तर आता ही होमाची पूजा जी की आहे शेवटची पूजा होमाची, तर ती चालू आहे. तर ही पण बराच वेळ चालली, 1-1.5 तास चालली ही पूजा. तर सर्व जे आहे आम्ही 3 जोड्या त्या बसलेल्या आहे पूजेला. नंतर मुलं पण आले होमाच्या पूजेसाठी. आणि त्यानंतर बाकीचे जे घरातले मंडळी आहे आमचे काका काकू वगैरे, माझ्या जावा नंदा वगैरे, तर त्याही बसलेल्या होत्या पूजेला नंतर होम करण्यासाठी थोडा वेळ. सावित्राय सवित्रे विवस्वते विभूताधिपाय जयंताय मित्राय राजक्ष्मणे रुद्राय पृथ्वीधराय ब्रह्मणे सरस्यै विदार्यै पूतनायै पापराक्षसे. कोणी हो आपला शेडीकडचा भाग तुझी देवीला दाखवा लांबून जन्म काढू अहो इथून दाखवा पुष्मंड बाजू दाखवा काय दाखव बिनकामाची छंद खूप झाला. इकडे गुरुजींनी असा राक्षस बनवलेला होता आणि राक्षस मारण्याचा विधी, तर तो काही त्याची काही पूजा झालेली आहे, सागरभाऊंनी केली ती. आणि त्यानंतर आता आपली पूजा संपन्न झालेली आहे. यानंतर आरती वगैरे होणार. सर्व काही पूजा आरती आटोपल्यानंतर गुरुजी लोकांनी इथे फुलांचे छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर आता ह्या ताऊ माझ्या नणंद बाई, तर त्यांनी भेटवस्तू म्हणून छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणलेली आहे. ही बघा खूप सुंदर आहे, छान आहे. तर सर्व घरांमध्ये एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असतेच, तर ती पण आता आलेली आहे मूर्ती. तर हा आमचा रात्रीचा मेनू मसाले भात, जो की आमच्या घरात सर्वांना खूप आवडतो. तर मस्त आम्ही सर्व मसाले भात केला आणि सर्वांनी जेवण केले. आणि दुसऱ्या दिवशी जे आहे तर पाहुण्यांचा कार्यक्रम होता, पाहुण्यांच्या जेवणाचा. The next day. तर गाईज हे आमचं नवीन घर आहे. आम्ही इथं अजून कलर नाही दिला आहे कारण आता पाऊस चालू आहे आणि पाऊस पडल्यामुळे इथं कलर हा पूर्ण काही फायदाच नाही होणार कलर दिल्याचा, म्हणून आम्ही पाऊस गेल्यावर कलर देणार आहे बाहेर. हा आमचा ओटा आहे, ते वॉशिंग मशीन. इथे पण कलर द्यायचा आहे, पावसामुळं सर्वच राय होऊन गेलं. हा आमचा हॉल, इथे पूजा मांडली होती काल. आता इथं किचन आहे. इथे अजून बेड आणायचा आहे आजीचा.
इथे देवघर आणि इथे आजीचा रूम, म्हणजे इथे देव पण आहे आणि आजीचं रूम पण आहे. बेड आणणार आहे इथं अजून. हे सोफे आम्ही हॉलमध्ये ठेवणार आहे. आता पूजा आहे तिथे म्हणून. इथे बाथरूम आहे. ते खूप मोठी अशी छोटीशी स्पेस आहे. हा काकूंचा बेडरूम. हा काकूंचा बेडरूम आहे. इथून ही खिडकी आहे त्याच्यातून हॉल दिसतो. ही आमची गल्ली आहे. 11 वाजलेले होते आणि पाहुणे यायला सुरुवात झालेली होती. तर आता ही आपली पहिली पंगत बसलेली आहे. म्हणजे जसजसे पाहुणे येत होते तसं जेवायला वाढून देत होतो. आणि या भांड्यांमध्ये जे आहे ते स्वयंपाक आहे. आम्ही रेडीमेड स्वयंपाक डायरेक्ट ऑर्डर केलेला होता. तर आम्हाला गच्चीवरच मंडप टाकायचा होता, पण पावसामुळे म्हणजे वरती सपोर्ट नसता मिळाला. म्हणजे मंडपवाले बोलले की वरती सपोर्ट मिळणार नाही, कारण आधी ताडपत्री टाकावी लागते, मग मंडप बांधावं लागते, तर ते खूप जड होऊन गेलं असतं. त्याच्यामुळे वरती गच्चीवर काही मंडप टाकता आला नाही आणि पावसामुळे घरातच जेवणाची सोय करावी लागली. तर आता इकडे रूममध्ये इकडे बायका बसलेल्या आहे जेवायला आणि तिथे मोका रूम आहे तिथे माणसं. तर घरभरणी म्हटलं की कोणीच जे पाहुणे आहे ते एक सोबत येत नाही, हळूहळू म्हणजे 1-1, 2-2, 4-4 असेच येतात, त्याच्यामुळे होऊन जातं. तर असं काही जेवणाचा प्रोग्राम आमचा चालू आहे. आणि त्या दिवशी चतुर्थी असल्यामुळे बऱ्याच लोकांना उपवास होता. तर साबुदाण्याची खिचडी ठेवलेली होती उपवासासाठी. आणि जेवणासाठी आपलं मिक्स खिमा, चण्याची भाजी, वरण भात, पोळी आणि गुलाबजाम असा काही मेनू होता. आम्ही एवढे सगळे लोक प्रसाद वाटायला बसलोय. गरबणीला आलेले पाहुण्यांनी प्रत्येकाने काही ना काही भेटवस्तू आणलेली होती. तर इथं आमच्या गुड्डी म्हणजे माझ्या नणंद, तर त्यांनी पण ही घरासाठी छान अशी भेटवस्तू आणलेली आहे. आणि फ्रेम पण आलेली आहे, नीलमच्या बहिणी त्यांनी आणलेली आहे. आणि आता कुलदीप आणि आम्ही प्रतीक्षाला पण इन्व्हाइट केलं होतं, कुलदीपची होणारी बायको नवीन. तर ही बघा ती पण आलेली आहे पूजेला. तर मम्मीने पण छान असा कुकर गिफ्ट केला आहे नीलमला. आणि चला आता इथे बसलेले आहेत सर्व. दिव्या पण आलेली आहेत आणि बसलेले आहेत सर्व, गप्पा वगैरे मारत आहेत. बरेचसे पाहुणे येऊन गेलेले होते, जेवण वगैरे झालेले होते. पाऊस काय होता पण एवढा काही जास्त नव्हता. आणि इकडे प्रतीक्षाचे मम्मी पप्पा तेही आलेले होते, त्यांनी आमच्या तिघींना छान अशी साडी गिफ्ट केली. तर चला आता सर्व काही प्रोग्राम झालेलाच आहे. आणि इथे आता आम्ही सर्व घरातले लोक बसलेलो आहे गप्पा मारत आणि मजाक मस्ती चालू आहे आमची इथे. पहिले मोठा मग मी ना तू सांग विहिरीत पडली लाडकी, विहिरीत पडली लाडकी नाही ना माझी लाडकी. आणि आता म्हणा विचार करू द्या मग तिकडं करा. नाही आधी नाही जब तक वही ना तब तक नहीं. सागर भाऊ जेव्हा सागर भाऊ नाही घेते मी नाही घेणार. सत्यनारायणाच्या पूजेत सत्यनारायणची पूजा नाही ती. शांतीच्या पूजेत
अगरबत्तीचा पुडा आशुतोष रावांच्या नावाने भरला लाल चुडा. पडली काढकी निघून या दोघी जरी विहिरीत पडून विहिरीत पाणी घातलं आम्हाला शिल्लकच नाही राहिलं. आम्ही काय करायचं आता? नावाचा थोडा घेणार ना. थांबा, हे बघ तुम्ही. ऐकच फक्त आता डायरेक्ट साईडला तिला या अशा झाल्या पाहिजे लाईन. एक होती चिऊ, एक होता खाऊ. आमच्याकडे सगळेजण म्हणतो नाव घे नाव घे नको घेऊ. नाव काडकी आणि चिव. सगळे म्हणतो नाव घे नाव नको घेऊ. काडकी आणि चिव. तुमचं नाव घेतो पूर्णच माझी माऊ. आता तुम्ही आले का चिव माऊ गावात? आता मग माऊ घे ना माझी. वाट धरली दवाखान्याची. तुमचं नाव घेतो. बरं ऐक नीट घेतो. आई वाट धरली दवाखान्याची. पूनमचं नाव घेतो. तिला वाटता नाही खाण्याची. तर आमची मजाक मस्ती बराच वेळ चालू होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर पण आमचे तिन्ही काकांचे जे घरं आहेत तर ते आमचं एकत्रच जेवण वगैरे सर्वांचे झाले. त्यानंतर आम्ही संध्याकाळी नाशिकला निघून आलो आणि आमचे घराची पूजा आणि दुसऱ्या दिवशीचे जेवणाचा प्रोग्राम सर्व काही असं व्यवस्थित पार पडलं. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आमच्या अनुवेद चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.